गुड मॉर्निंग. आज आपण वर्तुळ क्षेत्र, वर्तुळ खंड, वर्तुळ कंस व वर्तुळाचे गुणधर्म हा घटक पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण वर्तुळ या घटकाविषयी काही बेसिक माहिती पाहूया. आता पहिल्यांदा तुम्हाला वर्तुळ म्हणजे काय हे पाहायचं आहे. पहा, ते व्याख्या बघा दिलेली आहे. प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे काय होय? तर वर्तुळ होय. आता त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय हे दिलेलं आहे पहा. वर्तुळाची त्रिज्या, तर वर्तुळाचा केंद्र व वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे, या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणायचं. आता इथं OA, OB आणि OC या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. कारण O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि ABC हे वर्तुळावरचं बिंदू आहे. मग वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू यांना जोडणारा रेषाखंड या वर्तुळाच्या त्रिज्या असतात. आता एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात, हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाची जीवा असे म्हणतात. वर्तुळावरील दोन भिन्न बिंदू जर आपण एखाद्या रेषाखंडाने जोडलं तर त्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असे म्हणतात. आणि जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते म्हणजे वर्तुळाच्या मध्यातून जाते, त्या जीवेला त्या वर्तुळाचा काय म्हणायचं? व्यास म्हणायचं. आणि व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीव असते. पहा, व्यास ही वर्तुळाची काय असते? तर सर्वात जास्त लांबीची जीवा असते. आणि व्यास कसा काढायचा? तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. समजा तुम्हाला असा साधा प्रश्न आला, 5 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती असू शकेल? 5 सेमी त्रिज्या आहे म्हणजे व्यास किती झाला? 10 सेमी झाला. आणि व्यास जर 10 असेल तर व्यास हीच वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. म्हणून त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 10 इतकी असेल. आणि शेवटी पहा, समान त्रिज्येची वर्तुळ एकरूप असतात. जर दिलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान असतील तर त्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. ही वर्तुळाच्या संदर्भामधील काय आहे? तर बेसिक माहिती आहे. आता बघा, या ठिकाणी एक मी डायग्राम काढतो. हे वर्तुळ आहे समजा. आता बघा, व्यास नसणारी मी जीवा काढते म्हणजे केंद्रातून जाणारी जीवा काढत नाही. समजा ही AB काय आहे? तर जीवा आहे. व्यास नसणाऱ्या जीवा AB मुळे वर्तुळ क्षेत्राचे लघु वर्तुळखंड, समजा वर त्या कंसावर X बिंदू घेतला आणि खाली त्या कंसावर आपण Y बिंदू घेतला, तर हा वर जो भाग आहे हा मी रेखांकित करतो. हा वरचा भाग असा रेखांकित केला. ओके. बघा, व्यास नसणाऱ्या जीवा AB मुळे वर्तुळ क्षेत्राचे लघु वर्तुळखंड व विशाल वर्तुळखंड असे दोन भाग होतात. हा रेखांकित केलेला जो भाग आहे त्याला आपण लघु वर्तुळखंड म्हणतो आणि त्याचं वाचन करायचं तर वर्तुळखंड AXB असं वाचन करायचं. काय करायचं? वर्तुळखंड AXB. आणि हा खालचा जो भाग आहे, हा बघा, हा बाणाने दाखवतो, हा आहे तो विशाल वर्तुळखंड आहे आणि त्याचं वाचन वर्तुळखंड AYB असं करायचं. काय करायचं? वर्तुळखंड AYB असं करायचं. समजलं का सर्वांना? लघु वर्तुळखंड म्हणजे काय आणि विशाल वर्तुळखंड म्हणजे काय?
हा रेखांकित केलेला जो भाग आहे तो लघुवर्तुळखंड आहे आणि खाली जो हा रिकामा भाग आहे वर्तुळाचा तर आपण काय म्हणतो विशाल वर्तुळखंड असं म्हणतो. आता मला सांगा आपण वर्तुळाचं लघुवर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड असं दोन भाग केलेले आहेत. मग वर्तुळ केंद्र समजा मी पी घेतला वर्तुळ केंद्र पी लघुवर्तुळखंडात आहे का विशाल वर्तुळखंडात आहे सांगा. वर्तुळ केंद्र पी लघुवर्तुळखंडात आहे की विशाल वर्तुळखंडात आहे. विशाल वर्तुळ वर्तुळ केंद्र पी हा कुठं आहे विशाल वर्तुळखंडामध्ये आहे. ठीक आहे आता पुढे बघा वर्तुळाच्या व्यासामुळं तयार होणाऱ्या दोन्ही वर्तुळखंडांना लघुवर्तुळखंड असे म्हणतात. आता याच्यासाठी मी पुन्हा एक असं वर्तुळ काढतोय पहा. माईक कोणाचा चालू आहे रे बंद ठेवा. हा समजा हे वर्तुळ आहे. आता मी व्यास काढतोय बा वर्तुळाचा व्यास म्हणजे केंद्रातून जाणारी जीवा काढतो. हा आता या व्यासाला मी पी आणि पी क्यू नाव दिलं. आता इकडे जो कंस तयार झाला त्या कंसावर मी एक्स बिंदू घेतो आणि खालच्या बाजूला जो कंस झाला त्या कंसावर वाय नाव देतो. हा आता वर जो भाग झालेला आहे बघा त्याला मी रेखांकित करतो असं. आता वरचा जो रेखांकित केलेला भाग आहे त्याला काय म्हणायचं सांगा. या भागाला काय म्हणायचं. लघुवर्तुळखंड नाही जीवा केंद्रातून गेल्यावर लघुवर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड होत नाही. इथं अर्धवर्तुळखंड म्हणायचं. काय म्हणायचं वर्तुळाच्या व्यासामुळे तयार होणाऱ्या दोन्ही वर्तुळखंडांना काय म्हणायचं अर्धवर्तुळखंड. वरचा जो अर्धवर्तुळखंड आहे त्याचं नाव पी एक्स क्यू आणि खालचा हा जो वर्तुळखंड आहे त्याला म्हणायचं वर्तुळखंड पी वाय क्यू. वरचा वर्तुळखंड पी एक्स क्यू असेल किंवा खालचा वर्तुळखंड पी वाय क्यू असेल हे दोन्ही कोणत्या प्रकारचे वर्तुळखंड आहेत अर्धवर्तुळखंड. काय म्हणायचं अर्धवर्तुळखंड. अर्धवर्तुळखंड कधी तयार होतात व्यासामुळे अर्धवर्तुळखंड तयार होतात. त्यानंतर वर्तुळ क्षेत्र म्हणजे काय. प्रतलात काढलेल्या वर्तुळामुळे प्रतलाचं 3 भाग होतात. प्रतलात काढलेल्या वर्तुळामुळे प्रतलाचे किती भाग होतात 3 भाग होतात. आता मी हे वर्तुळ काढले समजा. हा वर्तुळाचा अंतर्भाग सांग. आता या वर्तुळाचा अंतर्भाग कुठे असेल. अंतर्भाग म्हणजे आतील भाग बरोबर ना. हो. मी हा वर्तुळाचा अंतर्भाग असा रंगवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. त्याला काय म्हणायचं वर्तुळाचा अंतर्भाग म्हणायचं. समजा इथं मी प्रतल काढलास समजा या प्रतलाला मी ई नाव दिलं. हा वर्तुळाचा अंतर्भाग तर तुम्हाला दाखवलेला आहे. आता वर्तुळाचा बाह्य भाग कोणता रे. त्या प्रतलाच्या आतला आणि त्या वर्तुळाच्या बाहेरचा म्हणजे हा जो भाग आहे बघा हा त्याला काय म्हणायचं ह्या भागाला काय म्हणायचं वर्तुळाचा बाह्य भाग. हा वर्तुळाचा बाह्य
आणि प्रत्यक्ष वर्तुळ कोणतं आलं रे? प्रत्यक्ष वर्तुळ. प्रत्यक्ष वर्तुळ म्हणजे ही कडा आहे की नाही, निळ्या पेनाने दाखवली बघा कडा, त्याला प्रत्यक्ष वर्तुळ म्हणायचं. हा काय झाला सांगा? अंतर्भाग. ही काय झाली? प्रत्यक्ष वर्तुळ. आणि हे काय झालं? वर्तुळाचा बाह्यभाग. हा, आता आपल्याला पाहिजे वर्तुळ क्षेत्र म्हणजे काय? हा, वर्तुळाचा अंतर्भाग व वर्तुळाची कडा मिळून वर्तुळ क्षेत्र तयार होतं. म्हणजे वर्तुळाचा बाह्य भाग जर सोडला तर हे वर्तुळ आणि वर्तुळाचा जो अंतर्भाग आहे याचं मिळून काय तयार होतं? वर्तुळ क्षेत्र तयार होतं. आता इथे सांगितले वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू ओळखा. ते सोपं आहे. इथं पी बिंदू आहे समजा, इथं क्यू बिंदू आहे. म्हणजे अंतर्भागातील बिंदू कोणतं? बिंदू पी आणि बिंदू क्यू हे वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू आहेत. समजा मी इथं ए बिंदू घेतला आणि इथं बिंदू बी घेतला आणि विचारलं वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू कोणते? कोणत्या ना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू? बिंदू ए, बिंदू बी हे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहेत. आणि वर्तुळावरील बिंदू, समजा या ठिकाणी मी ओ बिंदू घेतला आणि या ठिकाणी डी बिंदू घेतला. समजा इथं वर्तुळाची कडा म्हणजे आपण परिघ म्हणतो, इथं ओ बिंदू घेतला आणि ह्या कडेवर आपण डी बिंदू घेतला. तर ओ आणि डी हे वर्तुळावरील बिंदू आहेत. सर्वांना वर्तुळाचा अंतर्भाग, वर्तुळ आणि वर्तुळाचा बाह्य भाग समजला? हो सर. हा, ठीक आहे. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत वर्तुळ कंस. काय पाहणार आहोत? वर्तुळ कंस. हा बघा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू घेतले की, आता या ठिकाणी मी वर्तुळावर दोन बिंदू घेतोय का, समजा ए आणि सी असं मी दोन बिंदू घेतले, ए आणि सी. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू घेतले की वर्तुळाचे दोन भाग होतात. वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतलं की वर्तुळाचे दोन भाग होतात. यातील प्रत्येक भागाला कंस म्हणायचं. आता ए आणि सी मुळे दोन भाग झालं बघा. बघा मी आता थोडं असं डिझाईन करतो म्हणजे लक्षात येईल. हा एक डिझाईन केलेला भाग झाला का नाही? बघा हा डिझाईन केलेला एक भाग झाला वर्तुळाचा. आणि दुसरा भाग आहे तो, त्याला पण मी डिझाईन करतो पहा. दुसरा जो भाग आहे तो हा आहे पहा. झालं का दोन भाग? हा पहिला भाग आणि हा लाल पेन डिझाईन केलेला हा दुसरा भाग. बघा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू घेतले की वर्तुळाचे दोन भाग होतात. या पैकी प्रत्येक भागाला काय म्हणायचं सांगा? कंस. काय म्हणायचं? कंस. आता या दिलेल्या आकृतीमध्ये हा, आता याच्यामध्ये मी समजा एक मध्ये बी बिंदू घेतला. कुठला बिंदू घेतला? ह्या एसी या कंसावर, एसी या कंसाच्या दरम्यान बी बिंदू घेतला. आता सोबतच्या आकृतीमध्ये कंस बीसी झाला बघा. हा समजा इथे बिंदू आहे. हा कोणता कंस झाला? बघा इथून इथपर्यंत हा झाला कंस बीसी. कंस ए बी कुठे आहे? बघा हा इथून इथपर्यंतचा जो भाग आहे काय म्हणायचं? कंस ए बी म्हणायचं. आणि कंस, हा, आता कंस एसी कोणता रे? कंस बघा इथून, हा, मग कंस एसीलाच आपण काय म्हणतो? कंस एबीसी असं पण म्हणू शकतो. किंवा सी पासून सुरुवात केली तर कंस सीबीए असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे कंसाचं वाचन
आपण दोन भिन्न बिंदू घेऊन करू शकतो किंवा त्या दरम्यानचा बिंदू त्यामध्ये समाविष्ट करून सुद्धा त्या कंसाचं वाचन करू शकतो. कंस AC म्हणू शकतो, कंस ABC म्हणू शकतो, त्याच पद्धतीनं कंस CBA असं सुद्धा म्हणू शकतो. कंस सर्वांना समजलं का? हो सर. कंस म्हणजे परिघाचा भाग लक्षात ठेवा. कंस म्हणजे परिघाचा भाग आणि वर्तुळ क्षेत्र मागाशी पाहिल्याकडे वर्तुळ क्षेत्र म्हणजे त्या वर्तुळ क्षेत्रामध्ये काय काय येतं? बघा सांगितलं वर्तुळ क्षेत्रामध्ये काय येतं? प्रत्यक्ष वर्तुळ वर्तुळ आणि वर्तुळाचा हा अंतर्भाग येतो. हा. हा आता आपल्याला सेंट्रल अँगल म्हणजे काय पाहिजे? केंद्रीय कोन. बघा ज्या कोणाचा शिरोबिंदू समजा हा AOB कोन आहे. AOB चा शिरोबिंदू कुठला रे? AOB कोणाचा शिरोबिंदू कोणता? O. ओ आणि O हा त्या वर्तुळाचा काय आहे रे? केंद्रबिंदू आहे. हा मग केंद्रीय कोनाची व्याख्या काय झाली? ज्या कोणाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा काय असतो? केंद्रबिंदू असतो. त्याला केंद्रीय कोन असे म्हणतात. अँगल हुज वर्टेक्स इज सेंट्रल ऑफ सर्कल इट इज कॉल्ड सेंट्रल अँगल. आता या डायग्राम मध्ये सेंट्रल अँगल कुठला आहे? केंद्रीय कोन कुठला आहे? केंद्रीय कोनाचं नाव काय? AOB. अगदी बरोबर. कोन AOB हा काय आहे? केंद्रीय कोन आहे. आता एक महत्वाचा गुणधर्म इथे दिला बघा. माप कोन AOB बरोबर माप कंस AXB. आता हा AXB तुम्हाला लघु कंस आहे का विशाल कंस सांगा बघू. मायनर आर्क आहे की मेजर आर्क आहे? लघु कंस. लघु कंस. अगदी बरोबर. हा लघु कंस आहे पहा. मग या लघु कंसाचं जे अंशात्मक माप आहे ते संबंधित केंद्रीय कोनाच्या मापाइतकं असतं. काय सांगितलं? लघु कंसाचं जे अंशात्मक माप आहे ते केंद्रीय कोनाच्या मापाइतकं असतं किंवा त्याच्या उलट विधान आपण घेऊया. केंद्रीय कोनाचं माप हे लघु कंसाच्या मापाइतकं असतं. समजा या लघु कंसाचं माप तुम्हाला किती दिलेलं आहे? 100 अंश दिलेलं आहे. तर मला सांगा या केंद्रीय कोनाचं माप किती येईल? तेवढंच येणार. 100 अंश येणार. आणि ह्या लघु कंसाचं माप नेहमी 180 अंशापेक्षा कमी असतं. त्यामुळे त्या लघु कंसाशी संबंधित असणारा जो केंद्रीय कोन आहे त्याचं सुद्धा माप त्या लघु कंसाच्या मापाइतकं असणार आहे. पुढं कोन AOB न कंस AXB आंतरखंडित केला आहे. ह्या कोन AOB न कोणता कंस आंतरखंडित केला आहे? तर कंस AXB हा आंतरखंडित केला आहे. कारण त्या कंसाचं सर्व बिंदू त्या कोनाच्या अंतर्भागात आहेत. बघा कोनाचे कंसाचे सर्व जे बिंदू आहेत ते कोनाच्या कुठं आहेत? अंतर्भागात आहेत. त्यामुळे तो कंस त्या कोनानं आंतरखंडित केलेला आहे. आता लघु कंसाचे माप बघा. लघु कंसाचे माप. आता या आकृतीत लघु कंस कुठला सांगा? या आकृतीत लघु कंस कुठला? कोन POR. लघु कंस रे. तुम्हाला कोन आणि कोनातला कंसातला फरक समजेना. लघु कंस कुठला? PXR. कंस PXR हा लघु कंस आहे. मग लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोनाचं माप हे लघु कंसाचे माप असते. मगाशी झालंय की म्हणजे माप कंस PXR बरोबर माप कोन POR. बघा लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोनाचं माप हेच लघु कंसाचे माप असते. लघु कंसाचे अंशात्मक माप म्हणजे संगत केंद्रीय कोनाचं माप. या ठिकाणी कोन POR 60 अंशाचा दिलेला आहे. त्यामुळे लघु कंस PXR चं माप सुद्धा किती येणार आहे? 60 अंश. 60 येणार आहे.
ते माप कंस PXR बरोबर 60 अंश असे लिहितात. आणि तुम्हाला हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो, लघु कंसाचं माप किती असू शकतं? तर लघु कंसाचं माप 180 अंशापेक्षा कमी असतं. लघु कंसाचे माप 180 अंशापेक्षा काय असतं? कमी असतं. मेजर ऑफ मायनर आर्क इज लेस दॅन 180 डिग्री. त्यानंतर आपण पाहणार आहोत विशाल कंस. आता पहा, मी तुम्हाला इथं डायग्राम काढून दाखवतो. समजा हे वर्तुळ आहे. आपण समजा इथं A बिंदू घेतला, इथं B बिंदू घेतला. समजा वर्तुळाचा केंद्रबिंदू मी O घेतला आणि हा जो केंद्रीय कोन आहे तो 60 अंशाचा घेतला आणि हा जो लघु कंस आहे याला कंस APB म्हणूया. आता इथं त्यांनी नाव वेगळी दिलेली आहेत, असू दे काही हरकत नाही. आणि इथं आपण Q बिंदू घेतला. आता मला सांगा, ह्यात लघु कंस कुठला रे? APB. बरोबर. APB हा लघु कंस आहे. मग मला सांगा, ह्या लघु कंसाचं माप किती येणार? 60 का? 60 अंश. कारण लघु कंसाचं माप हे संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा इतकं असतं. मग केंद्रीय कोन जर 60 असेल तर लघु कंसाचं माप सुद्धा किती येणार? 60च येणार. आता ते एक सूत्र लिहिलंय बघा पुढं. विशाल कंसाचं नाव काय येतं? विशाल कंसाचं नाव AQB. अगदी बरोबर. कंस AQB हा विशाल कंस आहे आणि आपल्याला विशाल कंसाचं माप काढायचं आहे, म्हणजे मेजर आर्क AQB काढायचा आहे. आता विशाल कंसाचं माप काढण्यासाठी वर सूत्र दिले बघा, वाचा. विशाल कंसाचे माप बरोबर काय? 360 लघु कंसाचे मग 360 वजा लघु कंसाचं माप वर आपण किती काढलेलं आहे? 60 अंश. आणि मग 360 मधून 60 मायनस केल्यावर किती वजाबाकी येणार? 300. हा, आता इथं दिले बघा विशाल कंसाचं माप, फक्त आपण नाव वेगळं घेतलंय. 360 वजा 60 बरोबर 300 अंश. आणि विशाल कंसाचं माप किती असू शकतं? 180 अंशापेक्षा जास्त. कंसाचे माप 80 अंशापेक्षा जास्त असते. मगाशी आपण काय पाहिलं होतं रे? लघु वर्तुळ कंसाचे माप 180 अंशापेक्षा कमी असते. आता काय आलं? विशाल वर्तुळ कंसाचे माप 180 अंशापेक्षा काय असतं? जास्त असतं. आता अर्धवर्तुळ कंस बघा, जेव्हा वर्तुळाच्या केंद्रातून जीवा जाते त्याला आपण व्यास म्हणतो. त्या व्यासामुळं वर्तुळाचं 2 भाग झालं. आता खालचा जो भाग आहे त्याला काय म्हणायचं सांगा? मग काय झाले? खालच्या भागाला काय? अर्धवर्तुळ कंस. त्या भागाला म्हणायचं अर्धवर्तुळ कंस. आणि मग मला सांगा, ह्या अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं रे? 180. अगदी बरोबर. म्हणजे तर काय लिहू शकतो रे आपण? सांगा. माप कंस अर्धवर्तुळ कंसाचं नाव बरोबर 180. त्याच पद्धतीने वरचा जो कंस आहे त्याचं नाव माप कंस AYB. सांगा त्याचं माप किती रे? 180. कारण ज्या पद्धतीने AXB लघु अर्धवर्तुळ कंस आहे त्याच पद्धतीनं कंस AYB हा सुद्धा काय आहे? अर्धवर्तुळ कंस आहे. याचं माप सुद्धा किती येणार? 180 अंश येणार. कारण कंस AYB आणि कंस AXB या प्रत्येक अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं? 180.
3 वाक्य तुमची परफेक्ट झाली बघा. लघु वर्तुळ कंसाचं माप 180 अंशापेक्षा कमी असतं. अर्धवर्तुळ कंसाचं माप 180 अंश असतं आणि विशाल वर्तुळ कंसाचं माप हे 180 अंशापेक्षा काय असतं? जास्त. त्यानंतर पुढं पहा, आंतरलिखित कोन, त्याला आपण इन्स्क्राइब्ड अँगल इंग्रजीत म्हणतो. इन्स्क्राइब्ड अँगल. केंद्रबिंदू ओ, इथं वर्तुळाचा केंद्रबिंदू कुठला आहे? ओ. एबीसी आहे बघा, हा कोन एबीसी. आता मला सांगा, कोन एबीसी चा शिरोबिंदू कुठला? बिंदू बी. हा कंस एबीसी चा एक बिंदू आहे. कंस एबीसी ला मी रेखांकित करतो, म्हणजे लक्षात ठेवा. रेखांकित करतोय, त्या कंसाचं नाव काय? कंस एबीसी. हा दिसताना विशाल कंस दिसतोय की नाही? आता मला सांगा, या कंस एबीसी वर बी बिंदू आहे का नाही रे? हा रेखांकित केलेला कंस एबीसी आहे, याच्यावर बी बिंदू आहे. म्हणजे त्या कोणाचा शिरोबिंदू हा त्या कंसाचा बिंदू आहे. कोन एबीसीचा शिरोबिंदू हा त्या कंसाचा बिंदू आहे. आणि कंसाचा अंत्यबिंदू कुठला रे? सुरुवात कुठनं झाली त्या कंसाची? ए न. ए आणि सी. आणि शेवट सी न झालाय. म्हणजे ए आणि सी हे ते कंसाचे अंत्यबिंदू आहेत. आणि हे कोन एबीसीच्या भुजेवर आहेत बघा. कोन एबीसीची पहिली भुजा कुठली? एबी. एबी भुजेवर ए हा अंत्यबिंदू आला. आणि कोणाची दुसरी भुजा बीसी. आणि बीसी या भुजेवर दुसरा अंत्यबिंदू आला. येथे कोन एबीसी हा कंस एबीसी मधील आंतरलिखित कोन आहे. या ठिकाणी कोन एबीसी हा कंस एबीसी मधील आंतरलिखित कोन आहे. कसा आंतरलिखित कोन ओळखायचं समजलं का तुम्हाला? आंतरलिखित कोन ओळखण्यासाठी त्या कोनाचा शिरोबिंदू त्या कंसाचा बिंदू असायला हवा आणि कोणाच्या एक भुजा कंसाच्या अंत्यबिंदूतून गेलेली पाहिजे आणि दुसरी भुजा त्या कंसाच्या दुसऱ्या अंत्यबिंदूतून गेलेली पाहिजे. तर त्या कोणाला आपण काय म्हणू शकतो? आंतरलिखित कोन म्हणू शकतो. मी एक शेजारी डायग्राम काढतो, मला सांगा हा आंतरलिखित कोन होईल का? समजा हे वर्तुळ आहे, अशा पद्धतीने मी कोन काढला. आता हा कंस बघा, हा कंस घ्यायचा, कंस रेखांकित करतो हा कंस. आता इथं समजा मी नाव दिलं, इथं ए नाव दिलं, इथं बी नाव दिलं आणि इथं सी. मला सांगा हा आंतरलिखित कोन होईल का? एबीसी. नाही. का होणार? कारण त्या कोणाचा शिरोबिंदू जो बी आहे तो त्या वर्तुळाच्या कंसाचा बिंदू आहे का? बी हा बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आला. मगाशी बघा बी बिंदू कुठं होता? त्या कंसाचा बिंदू होता. मात्र इथं बी बिंदू त्या वर्तुळाच्या कंसाचा बिंदू नाही. त्यामुळे हा आंतरलिखित कोन होणार नाही. किंवा तुम्ही एखादी अशी डायग्राम काढली बघा, असा कोन काढला, होईल का सांगा हा आंतरलिखित कोन? नाही. कारण कोणाचा जो शिरोबिंदू आहे तो अंतर्भागात आला. कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर असायला हवा, म्हणजे त्या कंसाचा बिंदू असायला हवा, तरच तो काय होतो? आंतरलिखित कोन होतो. आता पुढे काय वाक्य सांगितलं बघा, कोन एबीसी ने कंस एडीसी आंतरखंडित केला आहे. या कोणानं कोणता कंस आंतरखंडित केलाय? तर पुढचा बघा, ह्या कंसाचं मी असं रेखांकन करतो. कोन एबीसी ने कंस एडीसी आंतरखंडित केला आहे. कंस एडीसी ला आंतरखंडित कंस म्हणतात. आता जो कंस आंतरखंडित केलेला आहे त्या कंसाचं सर्व बिंदू या कोणाच्या अंतर्भागात आहेत पहा. जो कंस आंतरखंडित झालेला आहे त्या कंसाचं सर्व बिंदू त्या कोणाच्या अंतर्भागात आहेत, म्हणून त्याला आपण आंतरखंडित कंस असं म्हणतो. तुम्हाला समजलं ना आंतरलिखित कोन म्हणजे काय आणि आंतरखंडित कंस म्हणजे काय? हा, इन्स्क्राइब्ड अँगल आणि त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणतात आंतरखंडित कंसाला. आता बघा, हा महत्वाचा गुणधर्म आहे बरं का. तुम्ही नोट्स वगैरे लिहिता का रे? काय खरं तर नोट्स ह्या लिहिल्या पाहिजेत.
अतिशय महत्वाचं सूत्र आहे. आपण नोट्स घ्यायचं म्हणलं आपला सिलेबस फार मोठा आहे, आपल्याला हे शक्य नाही, परंतु मी तुम्हाला पीडीएफ पाठवतो, त्यामध्ये सगळ्या नोट्स आहेत. आता हे महत्वाचं आहे बघा, आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस यांचा संबंध. काय वाक्य वाचा सर्वांनी. आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या म्हणजे हा आंतरलिखित कोन आहे आणि त्यानं आंतरखंडित केलेला जो कंस आहे तो हा रेखांकित केलेला AXB हा आंतरखंडित कंस आहे. आता इथं खाली वाक्य लिहिले बघा, माप कोन APB हा लघु कंस आहे आणि माप कंस AXB हा आंतरखंडित कंसाचं माप आहे आणि त्याच्या निम्म असतं. मग आंतरखंडित कंसाचं माप जर 110 अंश असेल तर आंतरलिखित कोनाचं माप त्याच्या निम्म म्हणजे 102 न गुणलं, 110 ला जर 2 न भागलं तर भागाकार किती येणार? 55. आंतरलिखित कोनाचं माप किती दिलेलं आहे? 55 दिलेलं आहे. समजलं का? आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. काय सांगितलं वाक्य पुन्हा एकदा सांगा तुम्ही. आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असते. आता अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन. आता बघा हा काय आहे रे? हा व्यास आहे. हा काय आहे? व्यास. आणि व्यासामुळं ह्याला काय म्हणायचं? ह्या कंसाला अर्धवर्तुळ कंस. आणि हा जो भाग आहे त्याला आपण अर्धवर्तुळ म्हणू. मग त्या अर्धवर्तुळ कंसात आंतरलिखित केलेला कोन कुठला आहे सांगा? अर्धवर्तुळ कंसात आंतरलिखित केलेला कोन EDC. अगदी बरोबर. आणि हा जो EDC कोन आहे याचं माप नेहमी किती असतं? 90 अंश. अर्धवर्तुळात आंतरलिखित कोनाचं माप हे 90 अंश असतं. आकृतीमध्ये EC हा व्यास आहे आणि कंस EMC हे अर्धवर्तुळ आहे. त्याच पद्धतीनं कंस EDC हे सुद्धा अर्धवर्तुळ आहे. आणि अर्धवर्तुळात आंतरलिखित जो कोन आहे त्याचं माप किती असतं? 190 अंश. आता मग अशी गुणधर्म पाहिला, आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाचे निम्म असतं. आता हा आंतरखंडित जो कंस आहे तो अर्धवर्तुळ कंस आहे आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं? 180. मगाच्या गुणधर्मानुसार आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या निम्म. 180 च्या निम्म किती येणार? 90. पद्धतीनं कोन EDC चं माप 90 असतं. हे वाक्य फार महत्वाचं आहे बघा. अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचं माप 90 अंश असते. आता चक्रीय चौकोन म्हणजे काय? वाचा, तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात बघा, A, B, C आणि D, हे चौकोनाचं चारही शिरोबिंदू कशावर आहेत? एकाच वर्तुळावर आहेत. म्हणून या चौकोनाला काय म्हणायचं? चक्रीय चौकोन. इंग्रजीमध्ये त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. आकृतीमध्ये ABCD हा चक्रीय चौकोन आहे आणि नोट्स मध्ये हे वाक्य लिहा, अतिशय महत्वाचं वाक्य आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक. सम्मुख कोन पूरक म्हणजे काय रे? समोरासमोरील कोनांची बेरीज 180 असते. म्हणजे माप कोन A अधिक माप कोन C बरोबर 180. इथे लिहिले बघा, माप कोन A अधिक माप कोन C 180. आणि दुसरी सम्मुख कोनाची जोडी कुठली? माप कोन B अधिक माप कोन B बरोबर 180. ते सुद्धा इथं वाक्य लिहिलेलं आहे. कुठलं वाक्य सांगितलं इम्पॉर्टंट मधलं? इम्पॉर्टंट वाक्य कुठे सांगितलं? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. Opposite angles of cyclic quadrilateral are supplementary.
ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. चक्रीय चौकोनाचे समूह कोन पूरक असतात. याचा अर्थ चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. हा आता पहा, चक्रीय चौकोनाचा बाह्य कोनाचं हे प्रमेय किंवा गुणधर्म आहे. सांगा इथं आकृती चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन कुठला आहे रे? बघा हा. काय नाव आहे कोणाचं? BCE. BCE हा चक्रीय चौकोनाचा काय आहे? बाह्य कोन. आता वाक्य वाचूया. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या. आता मला सांगा या चक्रीय चौकोनाचा संलग्न कोन हा येणार. संलग्न म्हणजे लगतचा कोन आहे का नाही? हा येणार BCD. आणि त्या BCD चा समूह कोन कुठला येणार? हा येणार DAB. बरोबर आहे ना? या बाह्य कोनाचा संलग्न कोन हा आणि त्या संलग्न कोनाचा समूह कोन हा येणार. मग हा कोन आणि हा बाह्य कोन हे एकरूप कोन असतात बघा. आता पुन्हा एकदा वाक्य बघा. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन. कुठला चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन? BCE. याच्या संलग्न कोनाच्या समूह कोनाशी एकरूप असतो. आता संलग्न कोन BCD आणि BCD चा समूह कोन DAB. म्हणजे या आकृतीमध्ये कोणतं दोन सांगा, या आकृतीमध्ये कोणतं दोन? हा बाह्य कोन आणि त्याच्या संलग्न आंतरकोनाचा हा समूह म्हणजे कोन BCD आणि कोन DAB हे दोन काय ना तर एकरूप कोन येणार. सर्वांना समजलं का? ओके. कोणाच तरी आवाज येतोय, माईक म्यूट करा. हा ओके झालं. पुन्हा आवाज यायला लागला बघा. तुम्ही ओळखा रे कोणाचा आवाज आहे? तुम्ही नाव यशोदी सुपनेकर. सुपनेकरचा आहे का? सुपनेकर माईक म्यूट कर. हा ठीक आहे ओके. फक्त आपल्याला उत्तर देताना माईक चालू ठेवायचा, अन्यथा माईक बंदच ठेवायचा कायम. नाहीतर मग मला सर्वांचा माईक बंद नाहीला जास्त करावा लागतोय. हा आता चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन संलग्न आंतरकोनाच्या समूह कोनाशी एकरूप असतो हा गुणधर्म झाला. आता बघा वर्तुळाचा परिघाचं सूत्र आपल्याला पाहिजे. वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? तर वर्तुळाच्या कडेची प्रत्यक्ष लांबी. आता इथे मी डायग्राम काढतो बघा. आता कडा म्हणजे बघा हा भाग. कडा म्हणजे हा भाग. मग ह्याची लांबी आपण मोजली का नाही प्रत्यक्ष, तर ह्याला काय म्हणायचं? वर्तुळाचा परिघ असं म्हणायचं. काय म्हणायचं? वर्तुळाचा परिघ. आणि वर्तुळाची परिघ काढण्याचे सूत्र काय रे? बघा लिहिले 2πr. सर्वांनी हे सूत्र लिहून घ्या वाटल्यास नोट्स मध्ये. वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. म्हटलं सर पाय काय भानगड आहे? पाय ही एक अपरिमेय संख्या आहे आणि त्या अपरिमेय संख्येची किंमत आपण कॅल्क्युलेशन साठी काय घेतो? 22/7 घेतो किंवा कधी कधी ती 3.14 अशी सुद्धा घेतली जाते. हे ग्रीक वर्णाक्षर आहे. पाय काय आहे? ग्रीक वर्णाक्षर आहे. आणि आर म्हणजे काय? आर म्हणजे रेडियस. रेडियस म्हणजे काय? त्रिज्या. 22/7 आणि गुणिले त्रिज्या. आणि परिघ आणि व्यासांचं गुणोत्तर काय असतं रे? परिघाचं सूत्र 2πr. हे तुम्हाला झालेलं आहे आताच. आणि व्यास म्हणजे त्रिज्येची दुप्पट 2r. मग ह्या 2 ला 2 गेलं, त्या r ला r गेलं, राहिलं काय मग? पाय. म्हणून इथे लिहिले बघा परिघ आणि व्यासांचं गुणोत्तर काय असतं? पाय असतं. आता दुसरं एक सूत्र काय होईल रे वर्तुळाच्या परिघात सांगा? 2π आणि काय? 2r च्या ठिकाणी आपण d ठेवलं तर πd हे एक सूत्र होईल बघा.
म्हणजे वर्तुळाच्या परिघाची दोन सूत्र लक्षात ठेवा. पहिलं सूत्र काय 2 पाय आर 2 पाय आर आणि दुसरं सूत्र कुठलं पाय पाय डी. डी. आता त्यानंतर पुढचं सूत्र आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाच्या परिघानं मर्यादित केलेलं क्षेत्र म्हणजे हे हा जो आतला भाग आहे त्याला आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणतो. वर्तुळाच्या परिघानं व्यापलेली जागा किंवा वर्तुळाच्या परिघानं मर्यादित केलेलं क्षेत्र म्हणजे काय तर वर्तुळाचं क्षेत्रफळ. आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळ सूत्र काय रे बघा इथे खाली लिहून दिले पाय आर वर्ग. हे पाय आर वर्ग. अतिशय महत्वाचं हे पण सूत्र आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आर ही त्रिज्या आहे. बऱ्याच जणांचं जमलिंग होतं परिघ आणि क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये. परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग. या दोघांचा फरक समजला ना तुम्हाला? हो सर. हा हो. ओके. वर्तुळ केंद्र व जीवा यामधील अंतर. वर्तुळ केंद्र व जीवा यामधील अंतर. आता इथे मी एक वर्तुळ काढतो पहा. आता मी हाताने काढतो त्यामुळे ते वर्तुळ येत नाही बरं का, समजून घ्या. आता मी इथे खाली जीवा काढली. समजा या जीवेला ए बी नाव दिलं आणि जो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे त्याला समजा मी ओ नाव दिलं. आता विचारलंय वर्तुळ केंद्र व जीवा यामध्ये अंतर कुठलं घ्यायचं सांगा. कुठलं घ्यायचं? वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब टाकायचा. अशा वेळेस काय टाकायचा असा वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब टाकायचा. लंब म्हणजे तर काटकोन तयार होते. समजा ह्या लंब टाकलेल्या रेषाखंडाला आपण ओपी नाव दिलं. मग हा लंब म्हणजेच वर्तुळ केंद्र व जीवा यामधील अंतर. हा लंब म्हणजेच काय तर वर्तुळ केंद्र व जीवा यामधील अंतर. समजलं का सर्वांना? वर्तुळ केंद्र व जीवा यातील अंतर कुठलं घ्यायचं? हो सर. केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब आहे ते लंबांतर म्हणजेच वर्तुळाचा केंद्र व जीवा यामध्ये काय घ्यायचं अंतर घ्यायचं. आता वर्तुळ केंद्र व जीवा यांच्याशी संबंधित गुणधर्म. आता हा गुणधर्म फार महत्वाचा लिहून घ्या नोट्स मध्ये. आपण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू क्वाड बायसेक्ट द क्वाड. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. बघा इथं कुठला लंब टाकलाय रे? ओपी. हा लंब कोणावर टाकलेला आहे? जीवा एबी वर. लंबचं चिन्ह उलटाटी आहे बघा. जर ओपी हा एबी वर लंब टाकला तर ती जीवा दुभागते. जीवा दुभागते म्हणजे काय रे? जीवेचं दोन समान भाग होणार. कोणतं दोन समान भाग होणार सांगा मला? एपी बरोबर पीबी. पीबी बरोबर. एपी बरोबर पीबी. वाचा एकदा वाक्य सांगा. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने जीवा दुभागली जाते. जाते. आता मला सांगा या आकृतीमध्ये जीवा एबी समजा मी तुम्हाला 17 सेमी दिली. किती दिली? 17 सेमी. मला सांगा एपी किती येईल? 8.5. 8.5. एपी 8.5 आणि पीबी 8.5. म्हणजे 17च्या निम्म झालं. 8.5 आणि 8.5 जर बेरीज केली तर 17 येते. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागते. ठीक आहे. आता पुढचा गुणधर्म वाचा. एकाच किंवा एकरूप वर्तुळामध्ये एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. आता एकरूप जीवा वरच्या जीवेचं नाव काय रे? जीवा एबी. आणि खालच्या जीवेचं नाव काय? जीवा सीडी. समजा या दोन जीवा एकरूप असतील तर सांगा काय? जर एबी आणि सीडी या दोन जीवा एकरूप असतील तर काय? बोला.
त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतर असतात. आता जीवेचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे लंबांतर सांगितलं मगाशी, लंब म्हणजे इथं ओपी येणार. एबी जीवेचं केंद्रापासून अंतर कुठलं येणार? आता ओपी येणार. आणि सीडी जीवेचं केंद्रापासून अंतर कुठलं येणार? ओक्यू. 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 मग ही दोन अंतर समान असतात बघा. एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. जर एबी आणि सीडी या दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवेचं केंद्रापासून अंतर सारखं म्हणजे ओपी आणि ओक्यू हे दोन खंड सारख्या लांबायचे असतात. पुढं एका किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात. आता जर तरच्या स्वरूपामध्ये इथं कुठल्या दोन जीवा एकरूप आहेत सांगा? कोणत्या दोन जीवा एकरूप आहेत? एबी आणि सीडी. अगदी बरोबर. एबी आणि सीडी या जर दोन जीवा एकरूप असतील तर काय सांगा? त्या एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात. म्हणजे जीवेनं केंद्राशी केलेला कोन एओबी आणि खालच्या जीवेनं केंद्राशी केलेला कोन सीओडी हे दोन कोन एकरूप असणार. कोणते दोन कोन? कोन एओबी एकरूप कोन सीओडी. जर दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात. आता एकरूप वर्तुळे म्हणजे काय? तर दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान असतील तर त्यांना आपण एकरूप वर्तुळे असे म्हणतो. आता लघु व विशाल वर्तुळखंडाचे अंत्यबिंदू एकच असतील तर त्या वर्तुळखंडामध्ये तयार होणारे कोन लघु कोन व विशाल कोन परस्परांचे पूरक असतात. आता लघु वर्तुळखंड म्हणजे हा खालचा भाग बरं का, हा लघु वर्तुळखंड झाला. आणि विशाल वर्तुळखंड म्हणजे हा वरचा भाग झाला बघा. म्हणजे ही जी जीव आहे का ना, ही जीवा त्या जीवेच्या खालचा भाग हो का, हा त्याला आपण काय म्हणतो? त्या भागाला लघु वर्तुळखंड म्हणतो. लघु वर्तुळ. आणि हा जो वरचा भाग आहे हा त्याला काय म्हणायचं? विशाल. विशाल वर. आता बघा लघु वर्तुळखंडा, आता लघु वर्तुळखंडाचे व विशाल वर्तुळखंडाचे अंत्यबिंदू एकच असतील. आता सांगा लघु वर्तुळखंडाचा अंत्यबिंदू कुठला रे? ए आणि बी. आणि विशाल वर्तुळखंडाचे अंत्यबिंदू सुद्धा कुठलं? ए आणि बी. मग लघु वर्तुळखंडाचे व विशाल वर्तुळखंडाचे अंत्यबिंदू एकच असतील तर त्या वर्तुळखंडामध्ये तयार होणारे लघु कोन. आता वरच्या विशाल वर्तुळखंडात लघु कोन तयार झाला बरोबर आहे ना, आणि खालचा जो लघु वर्तुळखंड आहे याच्यामध्ये विशाल कोन तयार झाला. आणि हे परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे ह्या कोनाचं माप समजा जर 70 असेल तर या खालच्या कोनाचं माप किती असणार आहे? 110. 110. 110. करून सांगा किती? 70 आणि 110 ची बेरीज किती येणार? 180. इथं एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. विशाल वर्तुळखंडात आंतरलिखित झालेला कोन हा लघु कोन असतो आणि लघु वर्तुळखंडात आंतरलिखित झालेला कोन हा विशाल कोन असतो. आणि त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आता पुढचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. एकाच वर्तुळखंडातील आंतरलिखित कोन एकरूप असतात. समजा मी त्या कंसाला असं रेखांकित करतो, म्हणजे लक्षात येईल हा रेखांकित करतो, त्या कंसाचं मला फक्त नाव नंतर सांगायचं तुम्ही. ओके, बघा या कंसाचं नाव काय? आता रेखांकित केलेल्या कंसाचं नाव काय? ए आणि बी हे अंत्यबिंदू. फक्त मधला बिंदू कुठला घ्यायचा? पी वाय क्यू मधला कुठलाही घेऊ शकतो आपण, वाय घेऊया. जो कंस आहे त्याचं नाव कंस ए वाय बी.
आता या कंस AYB या एकाच कंसामध्ये बघा कोण APB पण आहे आणि कोण AQB पण आहे आणि हे दोन आंतरलिखित कोण आहेत बरोबर आहे का रे आहेत का आंतरलिखित कोण मग अशा आंतरलिखित कोणाची आपण व्याख्या पाहिली त्या कोणाचा शिरोबिंदू त्या कंसाचा बिंदू आहे पहा आणि या AQB चा सुद्धा शिरोबिंदू त्या कंसाचा बिंदू आहे का म्हणून हा पहिला कोण APB आणि हा दुसरा कोण AQB हे दोन्ही काय आहेत आंतरलिखित कोण आहेत आणि हे दोन्ही आंतरलिखित कोण एकच कंस AYB मधील आंतरलिखित कोण आहेत मग एकाच कंसातील आंतरलिखित कोण काय असतात एकरूप असतात म्हणजे कुठलं दोन कोण एकरूप येणार इथं कोण APB बोला एकरूप कोण AQB AQB काय हे दोन कोण एकरूप आहेत कारण हे दोन कोण एकाच कंसातील आंतरलिखित कोण आहेत हे दोन कोण एकाच कंसातील आंतरलिखित कोण आहेत आता पहा विशाल वर्तुळखंडातील आंतरलिखित कोण हा लघुकोन असतो मगाशी झाले आपले हे आता विशाल वर्तुळखंड म्हणजे कुठला रे विशाल वर्तुळखंड कुठला AXB आम्ही त्याला रंगवतो म्हणजे लक्ष देईल बघा विशाल वर्तुळखंड आहे तो रंगवतो बघा हा विशाल वर्तुळखंड बरोबर ना हा काय आहे विशाल वर्तुळखंड आहे हा आता विशाल वर्तुळखंडातील आंतरलिखित कोण कुठला बघा हा नाव काय याचं ACB आणि हा लघुकोन असतो नेहमी लघुकोन म्हणजे काय रे याचं माप किती असणार 90 पेक्षा कमी 90 पेक्षा कमी म्हणजे याचं माप समजा आपण 60 अंश घेतलं किती घेतलं 60 अंश बघा अतिशय महत्वाचं वाक्य आहे विशाल वर्तुळखंडातील आंतरलिखित कोन हा लघुकोन असतो आता दुसरं वाक्य वाचा लघु वर्तुळखंडातील आंतरलिखित कोन आता हा जो भाग आहे का नाही हा त्याला आपण काय म्हणतो लघु वर्तुळखंड म्हणतो काय म्हणतो लघु वर्तुळखंड आणि मग लघु वर्तुळखंडातील आंतरलिखित कोण कुठला सांगा ADB हा आणि हा कोण विशाल कोण असतो म्हणजे याचं माप किती असेल रे विशाल कोण म्हणल्यावर बरोबर आहे 90 अंशापेक्षा जास्त ग्रेटर दॅन 90 डिग्री कुठली दोन आपण वाक्य पाहिले आता विशाल वर्तुळखंडातील आंतरलिखित कोण लघु कोण असतो आणि त्याच्या उलट लघु वर्तुळखंडातील आंतरलिखित कोण काय असतो विशाल कोण असतो आणि शेवटचा भाग आजच्या या टॉपिक मधला वर्तुळावरील बिंदू म्हणजे वर्तुळावरचा बिंदू कुठला आहे सांगा मला वर्तुळावरचा बिंदू ए आणि सी वर्तुळावरील बिंदू आणि वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू कुठलं आणि एफ म्हणजे वर्तुळावरच 3 बिंदू आणि वर्तुळाच्या अंतर्भागातील 3 बिंदू यांनी मिळून बनणारा प्रतलीय भाग म्हणजे वर्तुळ क्षेत्र होय यांनी बनणारा प्रतलीय भाग ह्याला आपण वर्तुळ क्षेत्र म्हणतो काय म्हणतो वर्तुळ क्षेत्र आकृतीमध्ये वर्तुळ क्षेत्र हे छायांकित करून दाखविले आहे अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण जो 15वा उपघटक आहे वर्तुळ वर्तुळ क्षेत्र वर्तुळ खंड वर्तुळ कंस व वर्तुळाचे गुणधर्म याच्यावर आधारित आपण बेसिक माहिती पाहिलेली आहे
बेसिक माहिती पाहिल्याशिवाय आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणं सोडवता येत नाहीत. त्यामुळे आज जी मी ही पीडीएफ पाठवेल त्यांनी या पीडीएफ मधील महत्वाच्या नोट्स वहीमध्ये लिहून काढा आणि काही महत्वाचे गुणधर्म आहेत ते पाठ करणं पण फार गरजेचं आहे. काही महत्वाच्या व्याख्या आहेत त्या पाठ करणं गरजेच्या आहे. आजचा भाग सर्वांना समजला का? हो सर. हो मी तुम्हाला रोज येण्याची एक प्रश्नपत्रिका पाठवतोय. आपण उन्हाळ्यामध्ये 2 महिने एनएसचा सिलेबस संपवलेला आहे. त्याची रिव्हिजन पण आपण परीक्षेच्या अगोदर घेणार आहोत. पण जे विद्यार्थी पहिल्यापासून माझ्या क्लासला आहेत त्यांच्यासाठी मी रोज एक प्रश्नपत्रिका एनएची पाठवतोय. अर्थात आतापर्यंत आपण 10 प्रश्नपत्रिका पाठवलेल्या आहेत आणि त्या प्रश्नपत्रिकेचं प्रिंट काढून दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी 9 पूर्वी तुम्हाला ती सोडवायला सांगितली होती आणि त्याची जी उत्तर सूची आहे ती मी संध्याकाळी 9 नंतर मला ज्यावेळेस वेळ उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्हाला ग्रुपवर मी पाठवतो. ती खरं तर तुम्ही सोडवली पाहिजे. 1 2 3 4 विद्यार्थी सोडत आहेत. बाकीचे विद्यार्थी अजिबात त्या एनएमच्या प्रश्नपत्रिकेला स्पर्श सुद्धा करत नाहीत. हे काय बरोबर नाही. ते प्रश्न सगळं मी घेतलेले प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जे प्रश्न घेतले त्यातलेच प्रश्न आहेत. जर तुमच्याकडे प्रिंटर नसेल, प्रिंट काढणं शक्य नसेल तर मोबाईलवरून सोडवू शकता तुम्ही. 1 ते 10 क्रमांक टाकायचं आणि पर्याय क्रमांक टाकायचा आणि संध्याकाळी उत्तर सूचीवरून ते चेक करायचं आणि त्याची मार्क्स मला पाठवायची. साधं सोपं तुम्हाला वर्कआउट दिलेलं आहे. पण तुम्ही मनापासून ते करत नाही, हे काय बरोबर नाही. तर मला असा प्रश्न पडलाय, पुढच्या प्रश्नपत्रिका टाकू का नको? माझ्या प्रश्नपत्रिकेचं भरपूर सेट आहे. मी स्वतः काढलेल्या प्रश्नपत्रिका आहेत. कोणाची काय ती कॉपी केलेली नाही. पाठवू का पुढची प्रश्नपत्रिका? राहू द्या. पाठवा सर. बरं ठीक आहे. बस करूया. ओके बाय.